तुम्ही नंदी महाराजांवरती, तुम्ही महादेवाच्या लिंगावरती, तुम्ही देवावरती, तुम्ही कुर्म आणि तुम्ही कलशावरती ना पाणी व्हायचं आत्मनः पुरावृत्तो मन प्राप्त्यर्थं यथाशक्ति आचरितो शिवपरिवार प्राणप्रतिष्ठा अचल प्राणप्रतिष्ठा प्रतिमा शुद्ध्यर्थं जलादिवास कर्म अहम करिष्ये पाणी सोडून द्या पूजन करिष्ये अस्य मूर्तीना अनादोष परिहारार्थम अग्निहोत्राहं करिष्ये पाणी सोडून द्यावं मूर्तीला घृतेना फिरतो मूर्तीला थोडं थोडं तूप लावायचं प्रत्येकाकडे पया देवारक्षितो तनः पावपरि निरोधने देवांयावहो उपजन्तगुहविचनः पावपयारशिवजन्दाग्रपात्रामन्द्रोपदो भागमार्गवन्दयावन्ते तस्य सनूरनायो गणेन तत्रखानो मदरः नमस्ते हरसे गौरिवे नमस्ते स्वर्गिवे अन्याउते वदवन्तु हेतयः पावको वसमथकुशिवो भव नमस्ते हरसे गौरिवे नमस्ते स्वर्गिवे अन्याउते वदवन्तु हेतयः पावको वसमथकुशिवो भव रेखदेवेण सुखदेवेण बरेहिकदेवेण पनसदेवेण सुरधिरते तो जय देवा देवानां जय देवाग्रे गुरुदेवनारमणापुरतारमस्तदेभ्यो कर्तव्यते धारकिंचरदेवनारवियादस्तभो प्राणदा पाणदा व्याणदा तर त्याला जशी या ठिकाणी कल्पना सुचली असेल तशा पद्धतीने मूर्तिकाराने मूर्ती तयार केलेली आहे मग मूर्तीचं निरीक्षण करा त्या ठिकाणी हात डोळे कान नाक हे कशा पद्धतीने देवाला या ठिकाणी मिळालेलं आहे अंग प्रत्यंग कसाडं देवाला या ठिकाणी किती बारकाईने या ठिकाणी त्याचं काम केलेलं आहे परंतु आतापर्यंत जे काही आहे नुसतं अंग जरी आपल्याला देवाचं दिसत असलं तरी ती मूर्ती काय आहे दगड स्वरूपामध्ये आहे जोपर्यंत मूर्ती शुद्ध होत नाही जोपर्यंत तिची प्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत तिला देवत्व या ठिकाणी प्राप्त होत नाही म्हणून त्या देवाकडे बघा देवाचं मूर्तीचं निरीक्षण करा नुसतं उभं राहून इकडे तिकडे बघण्यापेक्षा भगवंता आज तुझी या ठिकाणी प्रतिष्ठा होणार आहे आणि जलादिवासासारखा अतिशय महत्त्वाचा जो आदिवास आहे हा तुला मी या ठिकाणी देणार आहे म्हणून देवाचं निरीक्षण करा देवाची प्रार्थना करा ओम त्वयि संपूजयिष्यामीश नारायणं नारायणं रहितः सर्वदोषैस्त्वं वृद्धियुक्तं सदा भव प्रतिमायां कुशैः सम्मार्दन कालावयचं तर देवाला या ठिकाणी शुद्धता प्राप्त व्हावी जे काही वर्ण या ठिकाणी देवाला निर्माण झालेले आहे दगडावरती काही ठोकलं तर अग्नीचं निर्माण त्या ठिकाणी होते असा अग्नीचा दोष त्या ठिकाणी शांत व्हावा अतिशय शीतल अतिशय शांत असं मन त्या ठिकाणी देवाला लावावं अग्नी प्रतपर दोष परिहारार्थम मूर्ती नाम घृत म्हणजे तूप मधु म्हणजे मध ते देवाला या ठिकाणी लावायचं ओम गंधाक्षर पुष्पैः संपूज्य एक एक गंधाक्षर फूल पण त्या ठिकाणी वाहून द्या हळदी कुंकवाचं ताट आहे गुरुजीकडे हळदी कुंकवाचं ताट आहे एक एक गंधाक्षर फूल प्रत्येक देवाला वाहून द्या मुखम केवसा सत्यम बाहुतिम रूपादाउचे ते ब्राह्मणोस मुखमासित बाहुराजन्य कृताः उरूतद्वैकुचित्रो अजायत तन्मानुदार दिव्यो अजाय रूपराजवाइच पराज मुखात गिरजायत नाभ्य आसिदंतरकुष्ठिरष्ण देहो समर्था भूण अकल्पना सत्प्रजीवा जन्मवतन्वत वसंतो जाजे जाजग्रेष्म इद्वा शरद कवि सप्तास्या संतर्देश प्रदेवापनं भृगुमतनील जन्मजन्मराजसन्तीवाः हरि ओम ओम भुः ओम भुवः ओम स्वाहा ओम नमस्ते रुद्रवन्यव उतो तदिषवे नमः बाहुभ्यामुदते नमः जाते रुद्रशिवा तनूरघोरा पापकाशिनी तया न सन्वा छन्दमया गिरिशन्ताभिजाकशीः जामिभुं गिरिशन्त हस्तै विवकस्तैः शिवांगीतां कुरुमा महादेवाची जी पिंड आहे महादेवाच्या पिंडीवरती साखर वगैरे सांगली थोडं तिखट पण आलेला आहे तो देखील सर्व काढून घ्या मूर्ती स्वच्छ केली का मूर्ती स्वच्छ केली असेल तर इकडे येऊन जायचं पाठीमागे
ओम जगद्गुरुं तद्रतहेतु सर्वोपचारार्थे नमस्कार समर्पयामि। नमस्कार करावा प्रार्थना पूर्वक नमस्कारात्मक करोमि। तथा तो जन्मातृकाणां स्थापनम् यजमानांनी हातामध्ये पाणी घ्या। उजव्या हातात पाणी घ्या। उजव्या हातामध्ये पाणी करून घ्या। अंगत वेग वरुण प्रीतजे जलमातृका जीवमातृका क्षेत्रपाल वरुण पूजन अहम करिष्ये। पाणी सरळ समोर सोडून द्या। पूजन करिष्ये। पूजी नमः उत्तराद्युर्भ्यो नमः गंगादिभ्यो नमः प्रवेशिताः वरदाः भवेत्। जलमध्ये गन्धाक्षरपुष्पं समर्पयामि। वरुणाय नमो नमः प्रार्थनापूर्वक नमस्कारात् नमस्करोमि। बलिदानम् अनेन क्षेत्रपालाय नमो नमः बलि समर्प्यो। नुसतं पाण्यामध्ये देऊ नये तर शास्त्रानुसार जे काही वचन या ठिकाणी दिलेले आहेत त्या वचनानुसार त्या ठिकाणी तो मूर्तीचा आदिवास त्या ठिकाणी करावा। आता हे जे मोठ्या मूर्त्या ज्या आपल्या आहेत त्याच्यावरती जे पांढरे वस्त्र आहेत ते पांढरे वस्त्र पूर्ण व्यवस्थित टाकायचे। मूर्ती झाकली गेली पाहिजे आणि मूर्तीला पाणी स्पर्श झाला पाहिजे म्हणजे ते ओलं असलं पाहिजे अशा पद्धतीने ते स्थापन करा। वरदर किरानि जन्मे मुक्तोरमवाद्योन्नखाने दमहन्तं वरदर किरानि जन्मे सजातो जन सजातो निषधानो कृत्यां किरानि रक्षोहणोपलवहनः भूमवाद इदमहको रक्षोधमन्तमोरयामि गृतेर्द्यावा पृथिवी पूर्णपानापायो रेस्तो गानामग्निराजस्तभे दुस्वाहा स्वाहा कृते ऊर्ध्वनरसम्मारुतं गच्छतं सहस्राक्षः सहस्रपातो सभूमिको सर्वधृत्रा प्रजस्पन्दशाङ्कुलम् पुरुषेणे लको सर्वजनभूतं तच्चभाव्यम् उताकृतशेषानो जलन्ते रातिरोहति मूर्ती करताना मूर्तीचे हात वगैरे जे नाजूक भाग आहेत त्यांना स्पर्श करू नका। मूर्तीला एक तो खालून किंवा पाठीमागच्या बाजूने करा। मना सगळ्यांनी अनेन यथाशक्त्या आचरितो जलाधिवासा खेन कर्म नमस्कारा नमस्करोमि। संध्याकाळी जसं आपण आपली निवासाची व्यवस्था करतो तसं देवाचं निवासाची व्यवस्था त्याच्यामध्ये धान्यादिवास पण होईल आणि शय्यादिवास पण होईल। म्हणजे शय्यादी म्हणजे खाली झोपण्याची व्यवस्था आणि त्याच्यावर आपण धान्य त्या ठिकाणी देवासाठी आज आरामाची व्यवस्था दैवत्व निर्माण व्हावं या हेतूने या ठिकाणी आपण काय केलेलं आहे अग्नोत्तारण नावाचा विधी देखील या ठिकाणी परिपूर्ण केलेला आहे। जसं एखाद्या बाळाचा जन्म होतो बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळ पहिल्यांदा जेव्हा डोळे उघडतं तसं ते भगवंताचे डोळे उघडावे या हेतूने आपण देवाच्या डोळ्यांना तूप लावलं बरोबर। तसा बाळाचा जन्म झाला बाळाचा जन्म झाल्यानंतर जेव्हा तो सगळ्यात काय खाण्यासाठी सुरुवात करतो किंवा पिण्यासाठी सुरुवात करतो आईच्या दुधाचं त्या ठिकाणी थेंब त्या ठिकाणी घेतो सून देवाला आपण दुधाचा त्या ठिकाणी स्पर्श केला आहे। अशा प्रकारे भगवंताचं जलादिवासाचं परिपूर्ण पूजन केलं आहे। ही जागा देखील शुद्ध करावी लागत असते। आता बघा अनेकदा आपण सूचना देतो तरी पण अनेक जण कोणी कोणते चप्पल घालतात कोणी काय कोणी अनेकाचा तुम्हाला काही वस्तू लागली की लगेच तुम्ही शेजारी मागताय तो व्यक्ती देखील तुम्हाला चप्पल घालून आणून देत आहे। अशा अनेक प्रकारचे दोष या ठिकाणी कळत नकळत घडत आहेत। त्यामुळे ही जागा शुद्ध व्हावी म्हणून आपण जे सरसप त्यावेळेस पूजेला वापरलं ते सरसपाने पहिल्यांदा जागा अभिमंत्रित करून घेतली। दर्भाने पाणी ही दर्भ नावाची वनस्पती असते। कोणत्याही प्रकारचे शुभ अशुभ नावाचं कर्म करायचं असेल तर या वनस्पतीचा वापर त्या ठिकाणी केला जातो। तुमच्या हातामध्ये जी अंगठी घातलेली आहे ती देखील या वनस्पतीपासून याला दर्भ नावाची वनस्पती असे म्हटले जाते। याच्याने ते पाणी देखील आपण शुद्ध करून घेतलं।
जशा प्रकारे आपण एखादी राजाची पूजा राजोपचार 3 प्रकारच्या पूजा असतात, पंचोपचार, षोडोपचार आणि राजोपचार प्रकारची पूजा. पंचोपचार म्हणजे जसं आपण फोटोची पूजा केली जाते, फोटोला फक्त आपण काय करतो, पुसून घेतो, गंध लावतो, अगरबत्ती दिवा करतो, त्याच्या व्यतिरिक्त काही पूजा करत नाही, फक्त 5 प्रकारचे उपचार करतो. षोडोपचार जसं घरातल्या देवांची पूजा केली किंवा गणपतीची तुम्ही पूजा केली, गणपतीवरती 5 वेळेस पाणी वाढलं, 5 वेळेस पंचामृत. गोविंदाय नमः. 2 वेळेस सरा हाताने तांबणामध्ये पाणी सोडून द्यायचं आहे. डाव्या बाजूला तुमच्या तांब्या पाहिजे आहे. हातावरून पाणी 2 वेळेस तांबणामध्ये सोडून द्या. गोविंदाय नमः. विष्णवे नमः. सर्वांनी हात जोडायचे आहेत, जप करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ज्योतिरसमृतं ब्रह्म भूरभुरस्वरं महा. खाली पडायला नको किंवा गळायला नको. पाणी जर खाली सांडत असेल तर परत पाणी टाकून घ्यायचं, रिकामा हात ठेवायचा नाही. महापुरुषस्य विष्णुराज्ञा प्रवर्तमानस्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे श्री श्वेतवराह कल्पे वैवस्वरवन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे दण्डकारण्ये देशे श्रीमद्गोदावर्याः तिर्यतपत्यायामुद्रपुरेशालिनायणे शिशिरऋतौ महामाङ्गल्यमासोत्तमे मासे मासानां मासोत्तमे मासे माघमासे शुभे कृष्णपक्षे अद्यायां च चतुर्दायां शुभपुण्यतिथौ अद्यमासरावासरस्तु बृहस्पतिवासरे अद्य दिवस नक्षत्रं च उत्तरा दिवस नक्षत्रे कन्या राशिते श्री चंद्रे मकर राशिते श्री सूर्ये मीन राशिते श्री देवराज गुरु शेषेषु ग्रहेषु यथायतम राशिस्थानानि सत्सु एवं ग्रह गुण विशेषण विशिष्टाया. ज्यांना गोत्र माहिती नसेल त्यांनी कुळाचा उल्लेख करा. प्रत्येकाने आपल्या नावाचा उल्लेख करायचा, आपल्या धर्मपत्नीच्या नावाचा उल्लेख करायचा. सगळ्यांनी म्हणा यजमानो अहम मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम आ देवायो या मंत्राचा जप 3 वेळा या ठिकाणी करायचा. आपण संकल्प केला माझ्या जन्माच्या पासून तर आजच्या दिवसापर्यंत माझ्याकडनं काय काय पातक झालंय, तर कायिक म्हणजे काय, शरीराने जे करून ते माझ्याकडनं झालेलं असेल. आंघोळ झाल्यानंतर ज्या गोष्टीला स्पर्श करायचा नसतो त्या गोष्टीला माझ्याकडनं स्पर्श झालेला असेल. सूतक असेल, त्याचबरोबर वृद्धी असेल, सूतकामध्ये एखाद्या व्यक्तीला मला या ठिकाणी स्पर्श केला गेला असेल. स्मशानामधून मी घरी आलो असेल, आंघोळ केली नसेल, तर हे कायिक दोष सांगितलेले. वाचिक म्हणजे वाचेने, आई वडिलांना काही रागाने बोललं गेलं असेल, देवाला काही बोललं गेलं असेल, ब्राह्मणाबद्दल काही बोललं गेलं असेल, आपल्यामुळे कोणाच्या मनात मन दुखलं असेल, तर अशा वाचा आपल्याकडून निघाल्या असतील तर त्याचा दोष या ठिकाणी जावा. कायिक वाचिक मानसिक मनामध्ये वाईट विचार आलेले असतील तर ते वाईट विचार पण माझ्या या ठिकाणी जावे. असे 3 प्रकारचे पातक माझ्या या ठिकाणी नष्ट व्हावे. गुरु पातक, ज्यांना मी गुरुस्थानी मानतो त्यांच्यासाठी माझ्याकडनं काही पाप झालेला असेल. त्याचबरोबर गोनिंदा, गायची निंदा माझ्याकडनं झाली असेल, वेद शास्त्र ब्राह्मण यांची निंदा झाली असेल, त्याचबरोबर स्वतःची स्तुती माझ्याकडनं झालेली असेल, तर असे अनेक प्रकारचे पाप माझ्याकडनं या ठिकाणी झालेले आहे. माझ्या धर्माबद्दल माझ्याकडनं काही वाईट बोललं गेलं असेल तर असे सगळे प्रकारचे पातक या ठिकाणी नष्ट करून या पूजेचा अधिकार मला या ठिकाणी प्राप्त व्हावा याच्याकरता आपण प्रायश्चित्त नावाचा संकल्प केला. त्यांनी सांगितलंय की पायी तीर्थयात्रा करा. एखादी जर प्राणप्रतिष्ठा करायची असेल, एखादी जर मोठी पूजा करायची असेल तर अगोदर आपण या ठिकाणी शुद्ध असलं पाहिजे आणि नंतरच पूजेचा अधिकार आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतो. मग प्रायश्चित्त सांगितलेले काय काय प्रायश्चित्त करा, तर पहिलं प्रायश्चित्त सांगितलं की पायी तीर्थयात्रा करा. ज्या ज्या गावाला तुम्ही पायी पायी जाणार त्या त्या गावाची धूळ तुमच्या अंगावरती उडेल, त्या त्या गावाचं पाणी तुम्ही पिणार, त्या त्या गावाच्या नदीमध्ये स्नान करणार, तसे तुमचे पातक या ठिकाणी नष्ट होतील. पायी तीर्थयात्रा करा. ते शक्य नसेल तर दशविधी स्नान करा. ज्या महानद्या आहेत गंगा, गोदावरी, नर्मदा, तापी, शुभ मुहूर्तावरती जायचं त्या नद्यांमध्ये स्नान करायचं. एक एक पाप तुमच्या या ठिकाणी नष्ट होईल. तेही शक्य नसेल तर ब्रह्मदंड या ठिकाणी द्या. ज्या ठिकाणी वेदशास्त्र म्हणणारे ब्राह्मण असतील किंवा संत मंडळी असतील अशांच्या समोर जाऊन त्यांना एक दुभती गाय या ठिकाणी दान करावी. तिच्याबरोबर छोटीशी वासरी असली पाहिजे आणि असं गायीचं दान केलं तर सच्याजवळ येतील. प्रत्येकाच्या हातामध्ये पळी पळी पंचामृत देतील, पंचगव्य देतील. ते प्रत्येकाने हातामध्ये धरून ठेवायचं. एक मी मंत्र सांगेल, तो मंत्र या ठिकाणी माझ्या म्हणून सगळ्यांनी म्हणायचा आणि नंतर ते त्या ठिकाणी प्राशन करायचं.
ओम देहे तिष्ठति मामके प्राशनाद पंचगव्यस्य देहदगणी वैंदना सगळ्यांनी म्हणा यत्वो गस्ती गतम पापम देहे तिष्ठति मामके प्राशनात पंच गव्यस्य दहत अग्नि रिव इंधनम. पुरुषांनी म्हणा ओम, स्त्रियांनी म्हणा रीम इति प्राश्य. पिऊन घ्याता ओम यत्वगस्ती गतम पापम देहे तिष्ठति मामके पंचगव्य प्राशन केल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती जे काही हावभाव या ठिकाणी निर्माण होतात तर ते तुमचे पाप या ठिकाणी नष्ट होत असतात. नुसतं पंचगव्य प्राशन केल्यानंतर आपल्या चेहऱ्याचे हावभाव या ठिकाणी बदलत असतात. तशाच पद्धतीने आपण जे पाप करतो या पापांमुळे अशा प्रकारच्या आपल्या जीवनामध्ये घटना घडत असतात. म्हणून लक्षात ठेवायचं की आपल्याकडनं जर चांगलं होत नसेल हे नाही, पण वरच्या न्यायालयामध्ये आपल्या ठिकाणी सगळा हिशोब केला जात असतो. म्हणून आजचा अतिशय सुंदर दिवस तुमच्या जीवनामध्ये या ठिकाणी आलेला आहे. त्याने सांगितलंय की प्रतिष्ठो वै शत्रवाहा, प्रतिष्ठेसारखा मोठा शत्रू नाही, परंतु ही प्रतिष्ठा करत असताना प्रत्यक्ष देवाच्या मनामध्ये असेल की या जोडप्याकडनं आणि या जन्मांकडनं या ठिकाणी प्रतिष्ठा व्हावी आणि याच ब्राह्मणांकडनं या ठिकाणी मंत्र म्हटले जावे. हा पण काहीतरी शुभयोग या ठिकाणी असेल. म्हणून लक्षात ठेवा भगवंताने आपल्याला या ठिकाणी निवडलेलं आहे, तर आपल्याकडनं जेवढं चांगलं आपल्याला करता येईल तेवढं चांगलं करण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करायचा. मनात काही विचार आत्मम श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यरथ श्री परमेश्वर प्रीत्यरथ द्विदिन साध्य प्राणप्रतिष्ठा अधिकार प्राप्ती अर्थम कुशपवित्री धारण यज्ञोपवित धारण. तुमच्याजवळ जो तांब्या आहे त्या तांब्यामध्ये एक अंगठी ठेवली असेल बघा, ती अंगठी काढायची आहे. आपल्या उजव्या हाताच्या 4 नंबरच्या बोटामध्ये अंगठी करायची आहे. करंगळीच्या बाजूच्या बोटामध्ये नेहमी आपण ज्या ठिकाणी अंगठी घालतो त्या बोटामध्ये अंगठी करायची आहे. अंगठीचा जो गाठीचा भाग आहे तो वरच्या बाजूला पाहिजे, मागच्या बाजूला बरोबर. त्या गाठीमध्ये नाही घालायचं आहे, गाठीच्या पुढच्या बाजूला पुढे 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 ते गुरुजी सांगतील बघा तुम्हाला. पवित्रमसि सहस्रधारम आपल्या समोर जानवा ठेवले बघा कळसावरती. पुरुषांनी ते जानवा आपल्या हातामध्ये पकडायचा आहे. सर्व पुरुषांनी गुरुजींनी सांगितले त्याप्रमाणे व्यवस्थित धरायचं आहे. सूर्य भगवंताला ते जानवा दाखवायचं आहे. ओम आ कृष्णेन रजसा प्रतमानो निवेशयन्नमृतं वर्तञ्च सविदारधेन देवो जातिर्भुवनानि पश्यन्. एक धागा बघ तिथे गळ्यामध्ये धारण करून घ्यायचं आहे. यज्ञोपवितं परमं पवित्रं प्रजापतिरसहजं पुरस्तात् आयुष्यमग्रं प्रतिमं शुभ्रं यज्ञोपवितं बलमस्तु तेजः. उजवा हात बाहेर काढायचा आहे. ज्या हातामध्ये तुम्हाला धागा बांधलेला आहे, ज्या हातामध्ये धागा बांधला आहे तो धागा बाहेर काढायचा आहे. चला सर्वांनी आपला उजवा ज्या हाताला तुम्हाला धागा बांधलाय नाडा बांधलाय तो हात बाहेर काढायचा होता बरोबर. त्या जानव्याला एक गाठ आहे, ते गाठ वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. जप झाला असेल तर हात सोडून घ्यायचा आहे. विशिष्टायाम शुभ पुण्यदितो म्हणायचं आहे. मम ग्रामस्थित मोरेश्वर ज्ञानेन भद्रसूक्त पठन श्रवण करिष्ये. तामणामध्ये सरळ पाणी सोडून द्यायचं आहे. एक एक जोडीने व्यवस्थित उठायचं आहे. एक एक जोडीने व्यवस्थित उठा. हरे ओम महा आनो भद्राः व्रतमूलं
कृतवतो नपधासो अपरिदासौदविदाः देवानो तथा सदमिद्रेदे असन्नप्रायो रक्षेवानां भजराधुमदिराजु यथान्यवानघोरादिरभियोनिवरदाम् देवानाद्गोसख्यमुपसे दिवावयन् देवान आयुः प्रतिरन्तो एव से राहुमहे भयं भगं भद्रमदेधात्मा अर्धमणपरगणो देवादवीरा सुभगामयस्मरतो अन्वयवादवायो भुवासुरे भगन्दन्माता वेदेवेदविदात्यो सोमगतो वायो भुवनसेना श्रेणुताङ्गिष्ण्यायुवाम्बा युधानान्यगतत्भुवनहरिं धिरञ्जिं वममहे होमहे पयम्बा उभानो यथा वेदसा वसप्रेदे रक्षिता पायुराहस्तये इन्द्रो वृत्तवशवाः विदरीनाः भूहाभ्यवरुराः सेनस्तारक्षो वरिष्ठनेवे हस्तेनो प्रियदपतिरदधातु भजवामरुणाः भुषणीमातराः शुभन्याभानुभ्युदते भूषगमयाः अभिजपामनवासुरदक्षसोऽपिशमेनो देवा अवसानमन्दिहारणेभिः शृणुयामदेवावतराम्बच्छेम छाविराजदराः प्रदक्षिणा मारून परत आपापल्या जागेवरती बसायचं आहे. काय कर गावात महादेव भगवान की जय हो गोरेश्वर महादेव भगवान की जय हो मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय वंदने सर्वेशाय सर्वाय महादेवाय ते नमः मृत्युंजय महादेव द्राहिमां यर्णांगदे जराव्याधे पीडदां कर्मदन्ने गोरेश्वर महादेव द्राहिमां यर्णांगदे जराव्याधे पीडदां कर्मबन्धने जगद्गुरुहाय नमः महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् ब्राह्मणान ज्येष्ठान श्रेष्ठान वृद्धान गुरुन आचार्यान नमस्कृत्यो आशिष प्रार्थयेत. सर्व जोडपे परत जागेवरती बसून घ्यायचं आहे. सर्व यजमान जागेवरती येऊन जा. नमो ब्रह्मदेवाय गो ब्रह्मणिताय जगदिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः.
बाहे च प्रवेशे निर्गमे तथा परधरं देवं धतिवर्णं चतुर्भुजा सिद्ध्यर्थं मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः ईश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः कारेषु त्रये श्री रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे वाचालं पंगुं लंघयते गिरिं वन्दे परमानन्दमाधव कुञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे सर्वाय महादेवाय ते नमः। अखिल परिवाराणां बांधवानां धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त्यर्थम तथा च लोके सभायां राजद्वारे व्यवहारे विपुल धन लक्ष्म्यः प्राप्त्यर्थम प्राप्त धन लक्ष्म्यः मम गृहे मम आचरित व्यापार व्यवसाय वृत्ति तथा च कृषि क्षेत्रे सदैव चिरकाल संरक्षण अर्थम तथा च मम पुत्र पौत्राणां परिवाराणां आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्धि अर्थम तथा च मम जन्मराशेः सकाशात् नामराशेः एकेचित् विरुद्ध तद्विनाश तद्दोष परिहारार्थम सदैव तृतीय एकादश स्थानवत शुभफल गंधाक्षर फूल टाकलं का त्याच्यामध्ये परत उजवा हात झाकायचा आहे. उजवा हात झाकायचे, मनामध्ये गंगा मातेचं स्मरण करायचंय. सप्त नदींचं मनामध्ये स्मरण करा. गंगे जमुने चैव गोदावरी सरस्वती ते कलशामध्ये जे तुम्ही फूल टाकले ते फूल परत बाहेर काढायचंय. ते फुलाचं पाणी आपल्या अंगावरती पत्नीच्या अंगावरती आणि जे तुम्ही पूजेचं साहित्य आणलंय त्या साहित्यावरती सिंचन करायचं आहे. पवित्र पवित्रो वा सर्वावस्थां मतो फुलच्या तांब्यामध्ये ठेवून जायचं आहे. समोर दिवा चालू आहे बघा, मोठी समय चालू आहे, किंवा आपण घरून दिवा आणला असेल तो दिवा चालू असेल तर नमस्कार करा, किंवा समोरच्या समयला सर्वांनी बघून नमस्कार करा. शुभ आरोग्य धन संपदा नमः घृतदीपाय नमः ज्ञानदीपाय नमः भक्तिदीपाय नमः नमस्कारम नमस्करोमि. सर्वांनी पूर्व दिशेला बघून नमस्कार करा. सूर्यदेवाला बघून नमस्कार करा. सूर्यदेवाची प्रार्थना करा. ओम जयाचारथा एकसी चक्रपाहे नसे भूमि आकाश आधार कायनासे सूर्यनारायणाय नमः आदित्याय नमः दिनकराय नमः भास्कराय नमः नमस्कारम नमस्करोमि. सर्वांनी धरणी मातेला स्पर्श करा. धरणी मातेचा नमस्कार करा. समुद्र वसने देवी एक फुल घ्यायचं, हळदी कुंकामध्ये बुडवायचंय. ते आपल्या धरणी मातेवरती जिथे नमस्कार करा त्या ठिकाणी फुल ठेवून जायचं आहे. फुल ठेवल्यानंतर ज्या ठिकाणी फुल ठेवलं त्या ठिकाणी महिलांनी हळदी कुंकू व्हायचं आहे. धरणी मातेची पूजा करायची आहे. त्याची प्रार्थना करा. ओम नमो माय भूमी जिथे जन्मलो मी, नमो आर्य भूमी जिथे वाढलो मी, नमो हिंदू भूमी जिच्या हात साठे पडो दे हमाचा नमामि नमामि. धरणी माताय नमः नमस्कारम नमस्करोमि. सर्वांनी दक्षिण दिशेला बघून नमस्कार करायचा आहे.
मनामध्ये कालभैरवाचं स्मरण करा. कालभैरवाची मूर्ती बघितली नसेल तर मनामध्ये महादेवाचं स्मरण करायचं आहे. दक्षिणे कालभैरवाय नमः. देवराज सेव्यमान पावनाग्रि पंकज व्यालयज्ञ सूत्रमिंदु शेखरं कृपाकरं नारदादि योग वृंद वंदितं दिगंबरं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे. पानकोटि भास्वरं भवाब्दितारकं परं नीलकण्ठमिक्षितार्थदायकं त्रिभुजनं कालकालमम्बुजाशमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे. अवंतिकापुराधिनाथ बटुक भैरवं भजे. बार बार वंदना हजार बार वंदना बार बार वंदना हजार बार वंदना भैरव के चरणों में बार बार वंदना भैरव के चरणों में बार बार वंदना. बटुक भैरवाय कपितो डाला उडून जाओ निलंकेसी गेला. लंकेसी जाता चमत्कार केला. नमस्कार माझा तया मारुनीला. महारुद्र अवतार हा सूर्यवंशे अनादिनाथ पूर्णतारा वयासे. असा चैत्र पौर्णिमेचा जन्म झाला. नमस्कार माझा तया मारुनीला. हनुमंताय नमः बल भीमाय नमः अंजनीसुताय नमः वायुपुत्राय नमः. नमस्कारं नमस्करोमि. आपण घंटी आणली असेल तर घंटी वाजवायची आहे. आगमनार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसां घंटी जागेवरती घेऊन जायचं आहे. घंटीला एक गंधाक्षत फुल व्हायचं आहे. म्हणजे फुल घ्यायचं हळदी कुंकामध्ये बुडवायचं आणि परत घंटेजवळ ठेवून जायचं आहे. घंटीला फुल वाहिल्यानंतर नमस्कार करायचा आहे. घंटसगरुडाय नमः. नमस्कारं नमस्करोमि. शंख आणला असेल तर शंखाला बघून नमस्कार करा. शंखाचं पूजन करायचं आहे. शंखामध्ये पळी भरून पाणी टाकायचं आहे. शंखाला एक गंधाक्षत फुल व्हायचं आहे. शंख नसेल तर मनामध्ये शंखाचं स्मरण करायचं आहे. शंख प्रत्येकाने बघितला असेल तर आपल्या डोळ्यासमोर आणून शंखाची प्रार्थना करा. ओम पांचजन्याय विद्महे नामवाराय धीमहि तन्नो प्रचोदयात्. शंखस्तवरुणाय नमः. नमस्कारं नमस्करोमि. पोळी भरून पाणी तांबणामध्ये सोडून जायचं आहे. अरलहार करगिरिका खंडखाद्य नैवेद्यं समर्पयामि. पाणी तांबणामध्ये सर्व सोडून द्या. पोळी तर तांब्यामध्ये टाकून द्या. गणपती बाप्पाकडे बघून 5 वेळा नमस्कार करा. ओम प्राणाय स्वाहा ओम ज्ञानाय स्वाहा ओम दानाय स्वाहा ओम ब्रह्मणे नमः. नमो नमः. परब्रह्मणे नमो नमः. नैवेद्यं समर्पयामि. पुन्हा 4 वेळेला तांबणामध्ये पाणी सोडावं. महागणपतये नमः. मध्ये पाण्यं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. करोदवर्तनार्थे चंदन पुष्प. एक फूल घ्यायचं अष्टगंधामध्ये बुडवा आणि गणपती बाप्पाच्या पायाजवळ ठेवा. महागणपतये नमो नमः. करोदवर्तनार्थे चंदन पुष्पं समर्पयामि. सुटे पैसे आणले असतील तर ते पैसे ओले करायचे आणि गणपतीच्या समोर ते पायाजवळ ठेवायचे. महागणपतये नमो नमः. हिरण्य गर्भ द्रव्य दक्षिणां समर्पयामि. पोळीभर पाणी तांबणामध्ये सोडावं. उत्तर सह कर्पूर निरांजन दीपं दर्शयामि. मंत्र पुष्पांजलिं. हातामध्ये फुलं घ्या. थोड्याशा अक्षता घ्या. मनामध्ये गणपती बाप्पाचं स्मरण करा. ओम सेवान कुसमरणं वेणुहि ब्रह्मण सपदे वंदन्य ओहिजाः. गणपतये नमो नमः. गणपती बाप्पावरती वाहून द्या. मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि. नमस्करोमि. पुन्हा पोळीमध्ये पाणी भरून ठेवा. पुरुषांनी कथा जे मग कथा तुम्ही आले कार्यक्रम मोरणा त्याच्यामध्ये 1 रुपया ठेवायचा. सुट्टा पैसा सुपारी फूल ठेवा. त्याच्यावरती रुपया ठेवा. रुपया ठेवला त्याच्यावरती सुपारी ठेवा. आता नको येऊ. आता मग गावी सूट चालू आहे मला एवढे 5 वाजता. सुपारी ठेवली की पाकळी घ्यायची बारीक. कारण फुल जर ठेवलं तर फुल खाली पडून जाईल. म्हणून बारीक पाकळी ठेवा. फुल बसला असेल तर राहू द्या. फुल बसला असेल तर राहू द्या. बसत नसेल तर पाकळी ठेवा. सगळ्यांनी म्हणा अनेन विशेष अर्घेन फलदोस्तु सदा मम. हे विशेष अर्घ आपण देवाला या ठिकाणी अर्पण करत आहोत.
षोडशोपचार पूजा आपण देवाची या ठिकाणी केली. काय केली हो? देवाचा अभिषेक आपण या ठिकाणी केला. पंचामृताचं स्नान देवाला घातलं. त्याचबरोबर अष्टगंध म्हणजे गंधाचं स्नान, हळदीचं म्हणजे सर्वौषधी स्नान देवाला आपण या ठिकाणी घातलं आणि सांगितलं की भगवंता कर्मेदम निर्विघ्नं कुरमे देव कर्मेदम विधिपूर्वकम. हे जे कार्य आहे ते कसं होऊ दे, पूर्ण होऊ दे, पण कशा पद्धतीने? निर्विघ्नपणे. कोणत्या प्रकारची अडचण याच्यामध्ये यायला नको, कोणतंही विघ्न याच्यामध्ये यायला नको. म्हणून 6 प्रकारचे गणपती सांगितलेले. शुभकर्मामध्ये ज्यावेळेला मोठी प्रतिष्ठा असेल, लग्न कार्य असेल, त्यावेळेला मोदष्टैव परमोदष्ट सुमुखो दुर्मुखस्तथा अविघ्नो विघ्नकर्तारच षडेष्टे विघ्न विनायकः. मोद म्हणजे कोण? अतिशय आनंद देणारे. एखादं सार्वजनिक कार्य असेल तर या सार्वजनिक कार्यामध्ये 6 प्रकारचे विचार करणारे लोक असतात. मोदष्टैव परमोदष्ट आनंद देणारे पण आणि त्याच्यामध्ये आनंद हिरवून घेणारे पण लोक असतात. मोदष्टैव परमोदष्ट सुमुखो, सुमुख म्हणजे चांगलं बोलणारे, दुर्मुखो वाईट बोलणारे पण लोक असतात. विघ्न करता कार्यामध्ये विघ्न घालणारे पण असतात आणि कार्यामध्ये निर्विघ्नता प्राप्त करणारे पण लोक या ठिकाणी असतात. म्हणून गणराया या कार्यामध्ये निर्विघ्नता प्राप्त होऊ दे. आणि त्याचबरोबर मी पूजेला बसलेलो आहे, माझा परिवार या ठिकाणी पूजेला बसलेला आहे, तर सगळ्यांना काय दे? सद्बुद्धी तू या ठिकाणी अगोदर प्रदान कर. चांगली बुद्धी जर आपल्याकडे असेल तर सगळं आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. म्हणून सद्बुद्धी प्रदान करा आणि माझ्या घरावरती, माझ्या परिवारावरती आणि माझ्या संपूर्ण देशावरती तुमची कृपा दृष्टी या ठिकाणी राहू द्या. मनामध्ये काही वेगळी इच्छा असेल तर ती देवाजवळ सांगा आणि देवाच्या पायाजवळ ते पाणी व्यवस्थित जास्त देवाच्या पायाजवळ बरोबर सोडायचं. महागणपतये नमः. विशेष अर्घ्य समर्पयामि. हात जोडा जवदना देवा करदना गजवदना देवा लंबोदर सगुणा हो देवा लंबोदर सगुणा हो देवा करदना गजवदना देवा करदना गजवदना देवा लंबोदर सगुणा हो देवा लंबोदर सगुणा हो देवा भूषक वाहन वरदा देवा भूषक वाहन वरदा देवा मधुकर रस भ्रमणा हो देवा मधुकर रस भ्रमणा हो देवा करतना गजवदना देवा करतना गजवदना देवा लंबोदर सगुणा हो देवा लंबोदर सगुणा हो देवा सोंडा सुंदर मंडित देवा सोंडा सुंदर मंडित देवा मधुकर रस भ्रमणा हो देवा मधुकर रस भ्रमणा हो देवा शशिभूषणा वरदा हो देवा शशिभूषण वरदा हो देवा करतना गजवदना देवा करतना गजवदना देवा लंबोदर सगुणा हो देवा लंबोदर सगुणा हो देवा स्थल मद सविता देवा स्थल मद सविता देवा मधुकर रस भ्रमणा हो देवा मधुकर रस भ्रमणा हो देवा करतना गजवदना देवा करतना गजवदना देवा लंबोदर सगुणा हो देवा लंबोदर सगुणा हो देवा पार्वती पुत्र गजानन देवा पार्वती पुत्र गजानन देवा जय जय गणनाथा हो देवा जय जय गणनाथा हो देवा करतना गजवदना देवा करतना गजवदना देवा लंबोदर सगुणा हो देवा लंबोदर सगुणा हो देवा पार्वती पुत्र गजानन देवा पार्वती पुत्र गजानन देवा
देवा कंठास्तर मद सविता देवा भूषण वरदा हो देवा भूषण वरदा हो देवा करतना गजवदना देवा करतना गजवदना देवा लंबोदर सगुणा हो देवा लंबोदर सगुणा हो देवा गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया 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 मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया 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 पार्वती पुत्र मोरया 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 पार्वती पुत्र मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मोरया प्राप्तिरस्तु मोरया मोरया हे गोड नाव तुझे कृपा सागरा हेच माहेर तुझे तुझे सोंडवाकडे तू एक दंत मला पोती दे रे तू दया गुणवंत गणपती गजानन भगवान की जय। अशा प्रकारे या ठिकाणी आपण जो प्राण प्रतिष्ठा सोहळा करतो आहे त्याच्यातला सगळ्यात पहिला विधी म्हणजे गणपती पूजन आपलं परिपूर्ण झालेलं आहे। विघ्नहर्ता गणेशाचं असं परिपूर्ण पूजन आपण केल्यानंतर आता आपल्याला कळसाचं पूजन करायचं आहे। गणपतीच्या ब्राह्मण गुराज भारती कलशाला हात लावा आजगरगला जन्मयारवा जन्मदवा नारळ काढून घ्या। नारळ काढून घ्यायचा आहे। सर्वांनी नारळ काढल्यानंतर पुरुषांनी काय करायचं आहे एक पोळी भरून पाणी घ्यायचं त्या कलशामध्ये पोळी भरून पण टाकायचं आहे। वरुण सोतम भरमस वरुण सगम सर्जनी असतो वरुण सरत सदनस वरुण सरत सदनमस वरुण सरत सदनमासीतो। स्त्रियांनी त्या कलशामध्ये पहिल्याने कुंकू टाकायचं आहे मग हळद टाकायची आहे। जावो खदी ही बुद्वा गंधर्वा गणवद्वा मंत्रद्वा बृहस्पती हिरवा मोहदे सोमो राजा जावो खदी ही गुणपादा पुरुषांनी त्या कलशामध्ये तांदळाचे दाणे टाकायचे अक्षता टाकायच्या आहेत। कांडात कांडात पुरुषांनी त्या कलशामध्ये पानं ठेवले त्या पानांना स्पर्श करायचा आहे। त्या कलशामध्ये परत अक्षता टाकायच्या आहे। सुपारी टाकायची आहे। सोना प्रथमिनो भवान दक्षराणी वेषणी दक्षाणा सर्वदवर्गाः जाहा बलिर्या बलाबुवाजाचमपिडी बृहस्पति वसुदास्तानु मुनिगदबक्कुहजाः सोनाचे दाणे टाकायचे। परिवाजपतिः कविलग्निरे हव्याल्लग्रमीतो दोधत्रकारिहा सुखे। एक सुटा रुपया असेल तर सुटा रुपयाच्या कलशामध्ये टाकायचा आहे। हिरण्यगर्भाः समवर्तदाग्रे भूतस्य जातः वज्रेवासीलो सदाधार विद्या उदयमा तस्मैरेवाय विवादेवो। कलशाच्या गळ्याला सर्वांनी धागा बांधायचा होता। ज्यांचा बाकी असेल त्यांनी सांगायचं आहे। बांधलाय का सर्वांनी धागा? त्या कलशावरती आता नारळ ठेवून द्यायचा आहे। जुवा सुवासात प्रविद्वागा संश्रयान भवति जायमानः राजपयुन्नयन्ति धार्यो वनदादि रावदस पूर्णा मुनरापदो वसरेव विक्रीरा पहाविषदमुर्जतो सदग्रतो। नारळ ठेवल्यानंतर ते पानं व्यवस्थित करून घ्यायचे आहे। पानं आजूबाजूला गेलेले असतील दाबले गेले असतील किंवा खाली पडले असतील ते व्यवस्थित सरळ करून घ्या। बघा आता तुमच्या समोर जो तांब्या आहे कलश जो आहे तो कलश अशा पद्धतीने करायचा आहे। समोरचा कलश याच्यावरती नारळ ठेवलोय ज्याची आपण पूजा केली तो कलश असा धरायचा आहे। फक्त कलश पडणार नाही नारळ पडणार नाही याची काळजी घ्या। पुसून घ्या व्यवस्थित। आता हा जो कलश आहे अगोदर धर्मपत्नीच्या कपडे लावायचा नंतर तुमच्या कपडे लावायचा असं 3 वेळेला करायचं। हे बघा हा जो कलश आहे तांब्याचा भाग अगोदर धर्मपत्नीच्या कपडे लावायचा नंतर स्वतःच्या कपडे लावायचा असं 3 वेळेला करायचंय। करा सुरुवात। ओम त्रीणि पदानि सकरमे विष्णुरगोपादाव्याः अतोधरम्माणि धारयन् तेनाय प्रमाणेन
पुण्या पुण्याः दीर्घमायुरस्तो भगवंता प्रबंधो जागेवरती व्यवस्थित घेऊन द्या. जप नियम तपाह स्वाध्याय क्रतु दया दमदान विशिष्टानां सर्वेषां ब्राह्मणानां समाधियतां समाहित मनस समाः प्रसीदन्तु. आरोग्यवस्तु जीवन कर्मातु कर्म धर्म वेद शास्त्र हळदी कुंकू लावल्यानंतर आरतीचं ताट ओवाळायचं आहे. ज्या महिलेने ऑप्शन त्या ठिकाणी झालेला आहे तुम्ही त्यांना हळदी कुंकू लावायचा आणि आपल्या परीने काहीतरी त्यांना दक्षिणा देऊन टाका. आपल्यापेक्षा जे मोठे असतील ते त्यांचा नमस्कार देखील करून घ्यायचा आहे. दक्षिणा थोडी व्यवस्थित द्यायची आहे. तुम्ही आता जी दिली ती तुम्हाला परत भेटणार आहे. चला ज्यांनी ऑप्शन केलं त्यांनी बसून घ्या. तुम्ही आता जागेवरती बघा. नैवेद्यं प्रतिगृह्यतां प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा प्राणाय स्वाहा परब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामि गणेशगौर्याद्यावतमात्रभ्यो नमो नमः. 4 वेळेला काकामध्ये पाणी सोडावं. मध्ये पाण्यं समर्पयामि उत्तराभूषणं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं पाण्यं समर्पयामि. करोदवर्तनार्थे एक फूल अष्टघंटामध्ये बुडवून देवावरती वाहून द्या. करोदवर्तनार्थे चंदन पुष्प समर्पयामि. मुखवासार्थे विडा पूगी करता कुलं दक्षिणां समर्पयामि. मंत्रपुष्पाञ्जलिं इदं फलं मया देव स्थापितं पुरतस्तव. दक्षिणयोर्चक्षसा मोघीर्मो अहन्तव वीरं विधेय सबले विधगरी मात्रभ्यो नमो नमावर्ति देवावर्ति समर्पयामि. प्रार्थना पूर्वक नमस्कारात् नमस्करोमि. कपाळी पिवळी साडी पिवळी तोडी अंगीले गुणी पिवळी साडी पिवळी तोडी अंगीले गुणी वैभवाचे सारे साज गळा घालूनी वैभवाचे सारे साज गळा घालूनी कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग. कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग. उंबरठ्यावर पाऊल दिसतय कोण आली ग. उंबरठ्यावर पाऊल दिसतय कोण आली ग. द्रौपदीचे लावण्याचे रंग तापूल द्रौपदीचे लावण्याचे रंग तापूल बाहुराची रेणुका ही शालू ही लाल बाहुराची रेणुका ही शालू ही लाल महामहेंद्रे अगणयाम अग्निदेवता देव तुम्हारा ही रेवत्या खड्गधारे जांबारुणी राजे सवारिणी जांबाद कुमारी ईशान्यां शूलधारिणी ऊर्ध्वं ब्रह्माणि मे रक्षे अधस्था वैष्णवीर्धा एवं दशविधोरविशे चामुण्डा शववाहना चामुंडा शहवाना. हे बघा अशी चुटकी वाजवायची. आता उजव्या हाताने चुटकी वाजवायची. टाळी वाजवायची आहे. अजराय भट सर्वे स्वरूपे रक्षे जे सर्वशक्ती समन्विते भजत्पत्रायणो देवी दुर्गा देवी नमोस्तुते. पुरुषांनी डावा पाय पुढे काढायचा आहे. डाव्या पायाची टाच जमिनीवरती 3 वेळेस आपटायची आहे. भूमीन्द्रीवारुन्दाडयेतो दृष्टतो स्प्रमहाकायो गलमान्ते धनोपमां भैरवाय नमस्तुभ्यां मनुज्ञान धातुमर्हसे ताडनभुम्ने नमः. त्याच्यावरती सर्वांनी एक फूल घ्यायचं. तुम्हाला काय सांगितलं? जमिनीवरती 3 वेळेस टाच आपटायची आहे. आसनावरती नाही. ज्यांनी आसनावरती आपटली त्यांनी पुढे आपटायचं. आपल्या जे बसण्याचं आसन होतं त्या बसायच्या आसनावरती आपटू नका, पुढे करा. लांब पाय करायचा थोडासा. बरोबर. ज्या ठिकाणी तुम्ही पाय ढोकलाय त्या ठिकाणी आता एक फूल वाहून जायचं आहे.
गंधाक्षर पुष्पाणीं समर्पयामि। बोलो नमस्कार करा, दक्षिण दिशेला बघून नमस्कार करा, नमस्कारम नमस्कारोमी। हा जो विधी असतो आपल्याला विधी सुरू करून बराच वेळ झालेला आहे। आपल्या आजूबाजूला तुम्ही महाराजांवरती, तुम्ही महादेवाच्या लिंगावरती, तुम्ही देवावरती, तुम्ही कुर्म आणि तुम्ही कलशावरती हा पाणी व्हायचं सगळ्यांनी म्हणा नमो आत्मनः पुरावृत्त फल प्राप्त्यर्थम यथाशक्ती आचरित शिवपरिवार प्राणप्रतिष्ठा अचल प्राणप्रतिष्ठा प्रतिमा शुद्ध्यर्थम जलादिवास कर्म अहम करिष्ये। पाणी सोडून द्या, पूजनंत करिष्ये। अस्य मूर्तीना अनादोष परिहारार्थम अवधोत्तानमहं करिष्ये। पाणी सोडून द्यावं, मूर्तीला धृतेनाभ्युच्च, मूर्तीला थोडं थोडं तूप लावायचं प्रत्येकाकडे। पया देवालक्षितो तनः पार्वती निवोगणे देवांयावहो उपजन्नगुहविचनः पार्वयार्षिवयन्ताग्रपाक्षामन्द्रोपदो भागमातिर्वन्दयावन्ते तस्य स्तनूरणायो गणेन तत्रखानो मजरः। नमस्ते हरसे गौरिवे नमस्ते स्वर्गिवे अन्यावते कमलवन्तु हेतयः पावको वसमथकुशिवो भव। नमस्ते हरसे गौरिवे नमस्ते स्वर्गिवे अन्यावते कमलवन्तु हेतयः पावको वसमथकुशिवो भव। ब्रेखदेवेण सुखदेवेण बरेहिकदेवेण पनसदेवेण स्वतिदेवतेतो जय देवा देवानां जय देवाग्रे गुरुदेव नारायणापुरे तारवस्ते ध्यो कर्तव्यते धाम खिंचरदेवरविराजस्तमोः प्राणदा पाणदा व्याणदा। तर त्याला जशी या ठिकाणी कल्पना सुचली असेल तशा पद्धतीने मूर्तिकाराने मूर्ती तयार केलेली आहे। मग मूर्तीचं निरीक्षण करा, त्या ठिकाणी हात डोळे कान नाक हे कशा पद्धतीने देवाला या ठिकाणी मिळालेलं आहे। अंग प्रत्यंग साडं देवाला या ठिकाणी किती बारकाईने या ठिकाणी त्याचं काम केलेलं आहे। परंतु आतापर्यंत जे काही आहे नुसतं अंग जरी आपल्याला देवाचं दिसत असलं तरी ती मूर्ती काय आहे, दगड स्वरूपामध्ये आहे। जोपर्यंत मूर्ती शुद्ध होत नाही, जोपर्यंत तिची प्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत तिला देवत्व या ठिकाणी प्राप्त होत नाही। म्हणून त्या देवाकडे बघा, देवाचं मूर्तीचं निरीक्षण करा। नुसतं उभं राहून इकडे तिकडे बघण्यापेक्षा भगवंता आज तुझी या ठिकाणी प्रतिष्ठा होणार आहे आणि जलादिवासासारखा अतिशय महत्वाचा जो अधिवास आहे हा तुला मी या ठिकाणी देणार आहे। म्हणून देवाचं निरीक्षण करा, देवाची प्रार्थना करा। ओम त्वयि संपूजयिष्यामीश नारायणं नमामि रहितः सर्वदोषैस्त्वं वृद्धियुक्तं सदा भव प्रतिमायां कुशैः सम्मार्दन। कालावैचं तर देवाला या ठिकाणी शुद्धता प्राप्त व्हावी। जे काही वर्ण या ठिकाणी देवाला निर्माण झालेले आहे, दगडावरती काही ठोकलं तर अग्नीचं निर्माण त्या ठिकाणी होते। असा अग्नीचा दोष त्या ठिकाणी शांत व्हावा, अतिशय शीतल अतिशय शांत असं मध त्या ठिकाणी देवाला लावावं। अग्नी प्रतपर दोष परिहारार्थम मूर्ती नाम घृत म्हणजे तूप, मधु म्हणजे मध, ते देवाला या ठिकाणी लावायचं। ओम गंधाक्षर पुष्पैः संपूज्य, एक एक गंधाक्षर फूल पण त्या ठिकाणी वाहून द्या। हळदी कुंकवाचं ताट आहे गुरुजीकडे, हळदी कुंकवाचं ताट आहे, एक एक गंधाक्षर फूल प्रत्येक देवाला वाहून द्या। मुखम केवसा सत्यम बाहुतिम रूपालाउचे ते ब्राह्मणोच मुखमासित बाहुराजन्य कृताः उरुत द्वैकुचित्रो अजायत तन्मानुदार सुजो अजाय रुद्रादवायच पराद मुखात गीर्जायत नाभ्य आसिदंतर कुष्ठिरष्ण देहो समर्था भूण अकल्पना सत्प्रजीवा जन्यवतन्वत वसंतो जाजे जाजग्रेष्म इद्वा शरद कवि सप्तास्या संतर्देश प्रदेवापनं भृगुमतनीन जन्मेदन्दिवाः हरि ओम ओम भुः ओम भुवः ओम स्वाहा ओम नमस्ते रुद्रवन्यव उतोत इषवे नमः बाहुभ्यामुदते नमः जाते रुद्रशिवा तनूरघोरा पापकाशिनी तया न सन्वा छन्दमया गिरिशन्ताभिजाकशीः जामिभुं गिरिशन्त हस्तै विवकस्तै शिवांगीतां पुरुमा। महादेवाची जी पिंड आहे, महादेवाच्या पिंडीवरती साखर वगैरे सांगली थोडं तिखट पण आलेला आहे, तो देखील सर्व काढून घ्या। मूर्ती स्वच्छ केली का?
मूर्ती स्वच्छ केली असेल तर इकडे येऊन जायचं पाठीमागे ओम जगन्नाथ हेतु सर्वोपचारार्थे नमस्कार समर्पयामि नमस्कार करावा प्रार्थना पूर्वक नमस्कारात्मक करोमि तथा तो जन्मातृकानां स्थापनम् यजमानांनी हातामध्ये पाणी घ्या उजव्या हातात पाणी घ्या उजव्या हातामध्ये पाणी करून घ्या अंगत वेग वरुण प्रीतये जलमातृका जीवमातृका क्षेत्रपाल वरुण पूजन अहम परिश्य पाणी सरळ समोर सोडून द्या पूजनाचं परिश्य पूजी इकडे नमः पुष्कराज्योभ्यो नमः गंगादिभ्यो नमः ये परिष्ठिताः वरदाः भवेत् जलमध्ये गन्धाक्षरपुष्पं समर्पयामि वरुणाय नमो नमः प्रार्थनापूर्वक नमस्कारान् नमस्करोमि बलिदानम् अनेन क्षेत्रपालाय नमो नमः बली समर्प्यो यथाशक्त्या विशुद्धपालदेवतानां बलिं समर्पया नुसतं पाण्यामध्ये देऊ नये तर शास्त्रानुसार जे काही वचन या ठिकाणी दिलेली आहेत त्या वचनानुसार त्या ठिकाणी तो मूर्तीचा आदिवास त्या ठिकाणी करावा आता हे जे मोठ्या मूर्त्या ज्या आपल्या आहेत त्याच्यावरती जे पांढरे वस्त्र आहेत ते पांढरे वस्त्र पूर्ण व्यवस्थित टाकायचे मूर्ती झाकली गेली पाहिजे आणि मूर्तीला पाणी स्पर्श झाला पाहिजे म्हणजे ते ओलं असलं पाहिजे अशा पद्धतीने ते स्थापन करा सजातो जम सजातो निषधानो कृत्यान्तिराणि रक्षोहणो गोपरवहनः भूवगाध इदमः गो रक्षोधमन्तमो नयामि घृतेर्द्यावा पृथिवी पूर्णपानापायो वेस्तो गानामग्निराजस्तभेतु स्वाहा स्वाहा कृते ऊर्ध्वनवसं पारुतं गच्छतं सहस्राक्षः सहस्रपातो सभूमिको सर्वधृत्रा कलिष्टदशाङ्कुलम् पुरुषतेने लघो सर्वजनभूतं तच्चभार्यम् उटाकृतशेषानोदलन्ते रातिरोहति एतापारसमहिमा दोषा मूर्ती करताना मूर्तीचे हात वगैरे जे नाजूक भाग आहेत त्यांना स्पर्श करू नका मूर्तीला एक तो खालून पाठीमागच्या बाजूने करा गणपतो हवामहे प्रियाणान्वाभियवतो हवामहे कान्तायवतो हवामहे पशो नमः जावीर्बधमातो नासिर्बधम् गणपती आणि देवाच्या मागे कलश ठेवा म्हणा सगळ्यांनी अनेन यथाशक्त्या आचरित जलाधिवासा खेन करम नमस्कारा नमस्करोमि आणि संध्याकाळी जसं आपण आपली निवासाची व्यवस्था करतो तसं देवाचं निवासाची व्यवस्था त्याच्यामध्ये धान्यादिवास पण होईल आणि शय्यादिवास पण होईल म्हणजे शय्यादी म्हणजे खाली झोपण्याची व्यवस्था आणि त्याच्यावर आपण धान्य त्या ठिकाणी देवासाठी आज आरामाची व्यवस्था दैवत्व निर्माण व्हावं या हेतूने या ठिकाणी आपण काय केलं आहे अग्नोत्तारण नावाचा विधी देखील या ठिकाणी परिपूर्ण केलेला आहे जसं एखाद्या बाळाचा जन्म होतो बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळ पहिल्यांदा जेव्हा डोळे उघडतं तसं ते भगवंताचे डोळे उघडावे या हेतूने आपण देवाच्या डोळ्यांना तूप लावलं बरोबर तसा बाळाचा जन्म झाल्यानंतर जेव्हा तो सगळ्यात काय खाण्यासाठी सुरुवात करतो किंवा पिण्यासाठी सुरुवात करतो आईच्या दुधाचं त्या ठिकाणी थेंब त्या ठिकाणी घेत असून देवाला आपण दुधाचा त्या ठिकाणी स्पर्श केला आहे अशा प्रकारे भगवंताचं जलादिवासाचं परिपूर्ण पूजन केलं आहे ही जागा देखील शुद्ध करावी लागत असते आता बघा अनेकदा आपण सूचना देतो तरी पण अनेक जण कोणते चप्पल घालतो कोणी अनेकाचा तुम्हाला काही वस्तू लागली की लगेच तुम्ही शेजारी मागताय तो व्यक्ती देखील तुम्हाला चप्पल घालून आणून देतो
असे अनेक प्रकारचे दोष या ठिकाणी कळत नकळत घडत आहेत. त्यामुळे ही जागा शुद्ध व्हावी म्हणून आपण जे सरशप त्यावेळेस पूजेला वापरलं ते सरशपाने पहिल्यांदा जागा अभिमंत्रित करून घेतली. दर्भाने पाणी ही दर्भ नावाची वनस्पती असते. कोणत्याही प्रकारचे शुभ अशुभ नावाचं कर्म करायचं असेल तर या वनस्पतीचा वापर त्या ठिकाणी केला जातो. तुमच्या हातामध्ये जी अंगठी घातलेली आहे ती देखील याच वनस्पतीपासून, याला दर्भ नावाची वनस्पती असे म्हटले जाते. याच्याने ते पाणी देखील आपण शुद्ध करून घेतलं. जशा प्रकारे आपण एखादी राजाची पूजा, राजोपचार, 3 प्रकारच्या पूजा असतात: पंचोपचार, षोडोपचार आणि राजोपचार प्रकारची पूजा. पंचोपचार म्हणजे असं आपण फोटोची पूजा केली जाते. फोटोला फक्त आपण काय करतो, पुसून घेतो, गंध लावतो, अगरबत्ती दिवा करतो, त्याच्या व्यतिरिक्त काही पूजा करते, फक्त 5 प्रकारचे उपचार करतो. षोडोपचार जशा घरातल्या देवांची पूजा केली किंवा गणपतीची तुम्ही पूजा केली, गणपतीवरती 5 वेळेस पाणी वाढलं, 5 वेळेस